महत्त्वाची बातमी बुलढाण्यात मुंबई नागपूर महामार्गावर कांचनगंगा नदीला पूर आलेला आहे। मुंबई नागपूर डोणगाव रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। बुलढाण्यात मुंबई नागपूर महामार्गावर कांचनगंगा नदीला पूर आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। किती मोठ्या स्वरूपात पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। गाड्याही अडकलेल्या आहेत। गणेश सोळंके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, काय परिस्थिती आहे नेमकी? नक्कीच ऋषाली, बुलढाणा जिल्ह्यातलं हे मेहकर तालुक्यातलं डोणगाव आहे आणि डोणगाव या परिसरामध्ये मेहकर तालुक्यामध्ये सकाळपासून मोठा पाऊस पडतोय। अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। मी सध्या डोणगाव गावाजवळील एक कांचनगंगा नदीवरती या ठिकाणी उभा आहे। आपण जर बघितलं तर सकाळपासून या नदीला मोठा पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या नदीच्या काठावरती एक 6-7 गाड्या होत्या, 4 चाकी, त्यासुद्धा या पाण्याखाली बुडालेल्या होत्या। त्यांचंसुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे। 2 मोटारसायकलसुद्धा या ठिकाणी वाहून आलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर या नदीकाठावरील जी काही शेती आहे तीसुद्धा या ठिकाणी खरडून गेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्यांच्या बियाण्याचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालं आहे। त्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सध्या कांचनगंगा नदी ज्या रस्त्यावरून वाहते तो मुंबई नागपूर जो महामार्ग आहे तो सकाळपासून या ठिकाणी बंद आहे। पलीकडच्या बाजूला सुद्धा मोठी वाहनांची रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि डोणगाव मेहकर या परिसरातून सुद्धा ज्या गाड्या इकडे आल्या होत्या त्यांची सुद्धा या ठिकाणी मोठी रांग आहे। सकाळपासून प्रवासी दोन्ही बाजूला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।